गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो। ठाणे महानगरपालिकेची भरती आउट झालेली होती, परंतु संपूर्ण जाहिरात आलेली नव्हती। परंतु आता ठाणे महानगरपालिकेची जी संपूर्ण डिटेल्स आहेत त्या कालच संध्याकाळी आउट झालेल्या आहेत। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये जे आपण 65 प्रकारची पदं बघणार होतो त्याची संपूर्ण जाहिरात आज आलेली आहे। कुठल्या पदाला किती शैक्षणिक पात्रता असेल, कुठली पदं किती असतील, संपूर्ण माहिती आहे। व्हिडिओ थोडा लंबा होणार आहे, फक्त शेवटपर्यंत बघा, कारण की 65 पदांची संपूर्ण माहिती, कुठलं पद तुमच्याकरता उपयोगाचं आहे, कुठलं नाही, हे संपूर्ण हळूहळू लक्षात घेतल्यानंतरच तुम्ही अर्ज करण्यास त्या ठिकाणी पात्र ठरू शकाल। कारण की एकदा अर्ज चुकीचा सबमिट झाला तर कदाचित भरतीमधनं आपोआपच बाहेर पडतो, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। तर प्लीज भरती शेवटपर्यंत बघा, एक एक पानावर एक एक लक्ष देऊन ऐका, थोडा लंबा झाला तरी चालेल। तर चला मग ठाणे महानगरपालिकेची जी जाहिरात आलेली आहे डिटेल्समध्ये एकदा बघून घेऊया। परंतु नेहमीप्रमाणे त्या अगोदर मित्रांनो, प्लीज चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करत चला। कारण की अशा प्रकारच्या भरतीमध्ये एक पद आपल्या कामाचं असतं तर दुसरं पद इतरांच्याही कामाचं असतं, तर त्याच्यापर्यंतही पोहोचवा, जेणेकरून तुम्ही दोघां मिळून ग्रुपने अभ्यास करून या परीक्षेमध्ये स्वतःला एक नवीन उंचीवर नेऊ शकाल। तर चला मग बघूया भरतीकडे। जसा पद आपण बघितली होती, कुठल्या कुठल्या प्रकारची पद आहेत तर जाहिरातीमध्ये एकदा डिटेल बघून घेऊया। एकूण 1773 पदांकरता ही भरती निघालेली होती। शैक्षणिक पात्रता बघा 10वी पासून ते पदवीपर्यंत, म्हणजे सर्वांकरता इथं पद त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। जेव्हा आपण जाहिरात बघूया तर तुम्हाला एक एक पद मी सांगणार आहे, फक्त शेवटपर्यंत बघा। वयमर्यादा बघा, नेहमीप्रमाणे तुम्हाला त्या अगोदरही सांगितले 18 वर्ष ते 38 वर्ष हा त्याचा वयोगट असेल। ओबीसी एसटी एसटी करता नियमाप्रमाणे त्या ठिकाणी सवलत असेल। वेतन आता प्रत्येक पदाला वेगळं वेगळं वेतन आहे, निश्चितच असणार आहे ते। तर सरळ आता वेळ न दळवता जाहिरात बघूया। तर मित्रांनो बघू शकता, ठाणे महानगरपालिकेची जी संपूर्ण डिटेल जाहिरात आहे ती इथं उपलब्ध आहे। गट क व गट ड मधील ही रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने या ठिकाणी ही भरायची आहेत। पद बघा, आपण कालही बघितलं होतं, प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा इत्यादी सर्व कॅटेगरीमधले पदं या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालेली आहेत। तर बघा, आता वेतनमान वगैरे त्या दिवशी आलेलंच होतं, प्रशासकीय सेवा वगैरे, तर ही आता पुन्हा मी रिपीट करणार नाही आहेत पदं। तुम्ही ही पदं आपल्या जाहिरात जी अगोदर झाली होती त्यामध्ये नक्की एकदा बघू शकता। तर आता डिटेल्समध्ये जी जाहिरात आहे ती आपण एकदा बघून घेऊया। या ठिकाणी याखाली बघा, पहिलं पद जे होतं सहाय्यक परवाना निरीक्षक गट क मधलं पद होतं। 29,200 ते 92,300 एवढं वेतन त्या ठिकाणी असेल। एकूण पदं या ठिकाणी बघा 2 पदं आहेत सहाय्यक परवाना निरीक्षक या पदाकरता। आता शैक्षणिक पात्रता काय मागितली आहे तर या पदाकरता तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कुठलीही पदवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरू शकता। सोबत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं त्या ठिकाणी गरजेचं। निश्चितच मराठी भाषेचं नॉलेज म्हणजेच मराठी असणं गरजेचं। दुसरं पद बघा, लेखक लिपिक तथा टंकलेखक गट क अंतर्गत पद आहे। 19,900 ते 63,200 एवढं वेतनमान तुम्हाला असेल। 53 पदं बघा या पदाकरता आहेत, लिपिक आणि टंकलेखक करता 53 पदं आहेत। शैक्षणिक पात्रता बघा, पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। मराठी टंकलेखन कमीत कमी 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। आणि त्याकरता तुम्हाला शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा शासनमान्य संस्थेचं प्रमाणपत्र गरजेचं, मराठी भाषा असणं कंपल्सरी। तिसरं पद जे आपण बघितलं होतं लिपिक लेखा गट क अंतर्गत आहे। 19,900 ते 63,200 एवढं वेतन असेल। 32 पदं लिपिक लेखा गट या पदाकरता आहे। शैक्षणिक पात्रता म्हणाल तर याही ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची म्हणजे स्पेशल BCom कॉमर्स झालेले विद्यार्थीच फक्त या ठिकाणी अर्ज करू शकतात। या ठिकाणी तुम्हाला टंकलेखन मागितलं आहे 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट मागितलेलं आहे। नंतरचं पद आहे 4 नंबरचं कनिष्ठ अभियंता 1 नागरी गट क अंतर्गतचं 24 पदं या ठिकाणी तुम्हाला असतील। 41,800 ते 1,32,300 हा वेतनमानाचा बॉन्ड त्या ठिकाणी तुम्हाला असेल। शैक्षणिक पात्रता बघा, स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग। मात्र त्यासोबत इथं शासकीय असेल किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी संस्थेकडील स्थापत्य अभियंता अथवा समकक्ष पदाचा 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे असणं गरजेचंच आहे। नंतर बघा, कनिष्ठ अभियंता 1 यांत्रिकी ऑटो गट क अंतर्गत पुन्हा एक पद आहे। या ठिकाणी वेतन 41,800 ते 1,32,300 असेल। 16 पदांकरता ही या ठिकाणी भरती होत आहे। शैक्षणिक पात्रता बघा, त्याच फील्डनुसार यांत्रिकी किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी सोबतच तुम्हाला अनुभव शासकीय निमशासकीय असेल त्या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी असणं गरजेचं। नंतरचं पद कनिष्ठ अभियंता
विद्युत गट क मधलं विद्युतमधलं आहे 41,800 ते 31,300 एवढंच वेतन असेल. 4 त्या ठिकाणी पद आहेत तुम्हाला. या ठिकाणी मात्र आता विद्युत अभियांत्रिकी पदवी त्या ठिकाणी मागितलेली आहे. एक्सपिरियन्सचं इथं कुठंही कॉलम नाही आहे आणि मराठी भाषेचं नॉलेज, तर त्यामुळे हे जे पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत, या ठिकाणी विदाऊट एक्सपिरियन्स तुम्ही या ठिकाणी अर्ज सहज भरू शकता. नंतर आहे बघा कनिष्ठ अभियंता गट क मधलं 38,600 ते 22,800 एवढं वेतन असेल. 63 पदं या पदाकरता तुम्हाला उपलब्ध असतील. शैक्षणिक पात्रता स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. इथेही एक्सपिरियन्स नाही आहे. आणि नंतरचं बघा प्रदूषण निरीक्षक गट क, प्रदूषण निरीक्षक नावाचं पद आहे, एकच पद आहे या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता असेल तुमच्याकडे जे पदवी असेल ते शासकीय पर्यावरणशास्त्रातील पदव्युत्तर पदवी त्यांनी मागितलेली आहे. बघा पोस्ट ग्रॅज्युएशन मागितलं आहे. MSc पर्यावरणशास्त्र अथवा पर्यावरण अभियांत्रिकी पदवी म्हणजे BE एन्व्हायरमेंट असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला. मात्र या ठिकाणी अनुभव मागितलेला आहे. प्रयोगशाळेतील हवा, सांडपाणी, पर्यावरण तसेच पिण्याचे पाणी नमुना तपासणी कामाचा 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला या पदाकरता हवा आहे. 9 नंबरचं सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी गट क चं पद आहे. 29,200 ते 92,300 एवढं वेतन असेल. 13 पदं या पदाकरता तुम्हाला असतील. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सोबतच मात्र अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील सब ऑफिसर किंवा इन्स्ट्रक्टर हा जो अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम 1 वर्षाचा असतो. हा तुम्ही उत्तीर्ण असणं अत्यंत गरजेचं आहे. जर ते नसेल तर इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनिअरिंग UK और इंडिया यामधील ग्रेड 1ची ही पदवी तुम्ही असणं गरजेचं आहे. सोबतच त्यांनी चालक, यंत्रचालक अथवा कुठलाही अनुभव त्या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे. आता या ठिकाणी तुमची शारीरिक पात्रतासुद्धा त्या ठिकाणी मागितलेली आहे. या पदाकरता उंची असेल 165 सेंटीमीटर, महिलांकरता 157 सेंटीमीटर, चेस्ट तुमची 81 सेंटीमीटर ते 86 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. वजन 50 किलोग्रॅम, महिलांकरता 45, चष्मा वगैरे नसणं गरजेचं सांगितलेलं आहे त्यांनी. आणि यासोबतच अग्निशमन सेवेत प्रशासकीय व ऑपरेशन कामासाठी उमेदवाराची निरोगी व सदृढ शरीरयष्टी असणं गरजेचं आहे. तर बघा पदनाम नंतर आहे चालक, यंत्रचालक गट क चं पद आहे. चालक करता 21,700 ते 69,100 आणि या पदाकरता एकूण 207 पदं आहेत. सर्वात जास्त पदं बघा या छोट्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आणि या ठिकाणी हे पद बघा तुम्ही माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे केवळ 10वी वरती तुम्ही हे पद या ठिकाणी पदं भरू शकता. सोबतच राज्य अग्निशमन केंद्र महाराष्ट्र शासनाचा तो अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम आहे तो पूर्ण करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे हेवी ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे या पदाकरता. याही ठिकाणी शारीरिक पात्रता आहे. उंची 165 सेंटीमीटर, महिलांकरता 157, चेस्ट 81 ते 86 असणं गरजेचं आहे. फुगवून वजन 50 किलोग्रॅम आणि नजर डोळे चांगले असणं गरजेचं आहे. नंतरचं आहे फायरमन गट क मधलं 18,000 ते 56,900 एवढं पद वेतन असेल. 381 पदं आहेत बघा फायरमन या गटाकरता 381 पदं आहेत. शैक्षणिक पात्रता बघा 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. सोबतच राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र हा जो तुमचा कोर्स आहे महाराष्ट्र शासनाचा हा उत्तीर्ण असणं गरजेचं. याही ठिकाणी शारीरिक पात्रता आहे जी अगोदरच्या पदांकरता होती तीच इथे कायम राहील. नंतर आहे वाचा उपचार तज्ज्ञ जिद्दशाळा गट क चं पद आहे. 35,400 ते 1,12,400 एवढं वेतन असेल. एक पद आहे या ठिकाणी तुम्हाला. या ठिकाणी मात्र विद्यापीठाची वाचा उपचार विषयातील पदवी विशिष्ट पदवी मागितलेली आहे. सोबतच रिबिलिशन काउन्सिल ऑफ इंडिया ॲक्ट 1992च्या तरतुदीप्रमाणे वाचा उपचार तज्ज्ञ म्हणून काउन्सिलची नोंदणी गरजेची आहे आणि त्यासंबंधी तुमचा 3 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. नंतरचं पद आहे मानसोपचार तज्ज्ञ गट क अंतरचं एक पद आहे या ठिकाणी. 35,400 ते 1,12,400 एवढं वेतन असेल. निश्चित शैक्षणिक पात्रता मानसोपचारशास्त्र विषयातील पदवी असणं गरजेचं आहे आणि त्यासंबंधी तुमची पदव्युत्तर पदवी असेल तर त्या ठिकाणी तुमचं हे असेल मान्यता असेल, तुम्हाला प्राधान्य असेल आणि यासोबतच तुमचं मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुमची नोंदणी असणं गरजेचं आहे. 3 वर्षाचा अनुभवसुद्धा गरजेचा आहे. नंतरचं पद आहे परिचारिका गट क अंतर्गत. या ठिकाणी 3 पदं आहेत परिचारिकेकरता. 35,400 ते 1,12,400 एवढा वेतनाचा बॉन्ड असेल. या ठिकाणी बघा 12वी विज्ञान असणं गरजेचं आहे. 12th सायन्स असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. नर्सिंगचा तुमचं विषयाची पदविका तुमच्याकडे असणं गरजेची आहे. सोबतच 3 वर्षाचा अनुभवसुद्धा मागितलेला आहे आणि नर्सिंग काउन्सिलची जी नोंदणी आहे तीसुद्धा या पदाकरता तुम्हाला गरजेची आहे. 15 नंबरचं पद आहे विशेष शिक्षक अस्थिव्यंग गट क अंतरचं. 29,200 ते 92,300 एवढं वेतन असेल. 5 पदं आहेत या ठिकाणी तुम्हाला.
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं आहे. सोबतच अस्थिव्यंग या विषयातील शिक्षणशास्त्रातील पदवीसुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि तुमचा जो बौद्धिक दिव्यांगाकरता जे विशेष शिक्षक म्हणून जी नोंदणी असते ती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. 3 वर्षाचा अनुभव संबंधित फील्डमधला सुद्धा गरजेचा आहे. 16 नंबरचं पद बघा, स्वच्छता निरीक्षक गट कच आहे. 25,500 ते 81,100 एवढं वेतन असेल. 5 पद असतील या ठिकाणी. तुम्हाला शैक्षणिक पात्रता बघा, 12वी उत्तीर्ण HSC तुमची असणं गरजेचं आहे. सोबतच स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. नंतरचं पद आहे डायटिशियन गट कचं 38,600 ते 1,22,800 एवढं वेतन असेल. 2 पद आहेत त्या ठिकाणी. तुम्हाला शैक्षणिक पात्रता बघा, त्या ठिकाणी तुमचं होम सायन्स जे असेल गृहविज्ञानामधील तुमच्याकडे ते पदवी असणं गरजेचं आहे. सोबतच पदव्युत्तर पदवीसुद्धा त्यांनी मागितली आहे न्यूट्रिशन अँड डायटिशियन या पदाकरता. 3 वर्षाचा अनुभव आहार तज्ज्ञ किंवा समकक्ष कामाचं असणं गरजेचं. 18 नंबरचं पद बायोमेडिकल इंजिनियर गट कचं 38,600 ते 22,800 3 पद आहेत या ठिकाणी. शैक्षणिक पात्रता बघाल तर बघा, विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी बायोमेडिकल विषयातील असणं गरजेचं. 3 वर्षाचा अनुभव आवश्यक. 19 नंबरचं पद फिजिओथेरपिस्ट 38,600 ते 22,800 वेतन असेल. 2 पद आहेत फिजिओथेरपिस्टची. फिजिओथेरपी या विषयातील तुमची पदवी म्हणजे BPTH असणं गरजेचं आहे. आणि सोबतच MPTH म्हणजे MS त्याच्यामध्ये पदव्युत्तर पदवीसुद्धा त्यांनी मागितलेली आहे. 3 वर्षाचा अनुभव लागेल. नंतर आहे सायक्रेट्रिक काउन्सिलर गट क मधलं 38,600 ते 22,800 एवढं असेल. वेतन 3 पद असतील या ठिकाणी. शैक्षणिक पात्रता जर बघितली तर मान्यताप्राप्त विद्यापीठाकडे मास्टर ऑफ आर्ट्स क्लिनिकल सायकोलॉजी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं. नंतरचं पद आहे बघा पब्लिक हेल्थ नर्स PHN गट क अंतर्गत आहे. 38,600 ते 22,800 4 जागा या पदाकरता तुम्हाला असतील. त्यासाठी तुम्हाला जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी डिप्लोमा असणं गरजेचं आहे. सोबतच नर्सिंगचा कोर्स करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी गरजेची आहे. 3 वर्षाचा अनुभवसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मागितलेला आहे. 22 नंबरचं वैद्यकीय समाजसेवक गट कचं पद आहे. 6 पद त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असतील. 38,600 ते 22,800 वेतन असेल तुम्हाला. विद्यापीठाची पदवी समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी मागितली आहे. म्हणजे बघा MSW तुमचं असेल तर त्या ठिकाणी अर्ज करू शकाल. 3 वर्षाचा अनुभव याही ठिकाणी. 23 नंबरचं पद आहे किरण तंत्रज्ञ गट कचं पद आहे. 8 पदं आहेत. 35,400 ते 1,12,400 एवढं वेतन असेल तुम्हाला. या ठिकाणी बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची रेडिओग्राफीमधील BMRTची पदवी असणं गरजेचं आहे. 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी गरजेचा आहे. 24 नंबरचं पद नर्स मिडवायफर्स किंवा परिचारिका किंवा स्टाफ नर्स या ठिकाणचं पद आहे. 35,400 ते 1,12,400 एवढं वेतन असेल. 457 जागा बघा, नर्स किंवा नर्स मिडवाईफ परिचारिका स्टाफ नर्स 457 जागा या पदाकरता आहेत. अतिशय मोठ्या प्रमाणात ह्या जागा आहेत. तुम्हाला 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. सोबतच GNM या अंतर्गत जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी पदविका असणं गरजेची आहे. BSc नर्सिंग जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य असेल. सोबत नर्सिंग काउन्सिलची नोंदणी असणं गरजेचं आहे. 3 वर्षाचा अनुभव असेल तर अतिउत्तम असं त्यांनी मागितलेलं आहे. नंतर बघा मेमोग्राफी टेक्निशियन 25 नंबरचं पद आहे. 2च पद आहेत या ठिकाणी. तरी विज्ञान शाखेची पदवी पाहिजे रेडिओलॉजी विषयासह. सोबतच मेमोग्राफी टेक्निशियन पदावर 3 वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे. नंतरचं जे पद आहे बघा 26 नंबरचं एंडोस्कोपी टेक्निशियन गट कच आहे. 35,400 ते 1,12,400 2 पदं आहेत. एंडोस्कोपी टेक्निशियन विषयातील पदवी एंडोस्कोपी टेक्निशियन म्हणून 3 वर्षाचा अनुभव. बघा 26च पदं झाली. व्हिडिओ लंबा होतोय, प्लीज शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला आणखी पदं या ठिकाणी मी संपूर्ण डिटेल सांगेल. ऑडिओमेट्री टेक्निशियन गट कचं पद आहे. 1 पद आहे या ठिकाणी. 35,400 ते 1,12,000 हे एवढं वेतन असेल. या ठिकाणी पदवी तुम्हाला निश्चितच ऑडिओमेट्री टेक्निशियन विषयासह असणं गरजेचं आहे सायन्समधून. आणि 3 वर्षाचा अनुभवसुद्धा मागितलेला आहे. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट गट कचं पद आहे. 2 पद आहेत या ठिकाणी. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये असणं गरजेचं त्यांनी सांगितलं आहे. सिटी स्कॅन तंत्रज्ञ MN तंत्रज्ञ गट अंतर्गत पद आहे. 1 पद आहे या ठिकाणी. या ठिकाणी बघा भौतिकशास्त्र विषयासह विज्ञान विषयाची पदवी गरजेची. सिटी स्कॅन आणि MRI तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण असणं आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा मागितला आहे. अल्ट्रासोनोग्राफी सिटी स्कॅन तंत्रज्ञ गटकाचं पद आहे. 2 पदं या ठिकाणी तुम्हाला असतील. या ठिकाणी तुम्हाला भौतिकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स विषयासह विज्ञान पदवी असणं गरजेचं. अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण असणं गरजेचं आहे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे. ECG टेक्निशियन गटकाचं पद आहे. 19 पदं आहेत ECG टेक्निशियनची. या ठिकाणी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे सायन्स विषयासह. म्हणजे 12वी उत्तीर्ण सायन्समध्ये असेल आणि डिप्लोमा जर असेल ECG टेक्नॉलॉजीचा तर या ठिकाणी तुम्ही हा अर्ज करू शकता.
3 वर्षाचा अनुभव याही पदाला लागेल. ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर गट क चं पद आहे. 4 पदं या ठिकाणी तुम्हाला असतील. या ठिकाणी बघा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा ट्रान्सफ्युजन मेडिसिन और ब्लड बँकमधला असणं गरजेचं आहे, जो 10वी + 12वी नंतर तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागतो ब्लड टेस्ट कंपोनंट टेस्ट करण्याकरता. सोबत डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी असेल किंवा ब्लड बँक टेक्नॉलॉजी असेल, 6 मंथचा एक्सपिरियन्स तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यासोबत असणं गरजेचं आहे. तेही नसेल तर BSc हेमॅटॉलॉजी या अंतर्गत असेल आणि ट्रान्सफ्युजन मेडिसिन हे तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर नंतर ते नसेल तर MSc ट्रान्सफ्युजन मेडिसिन असणं गरजेचं आहे किंवा तेही नसेल तर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे. तर यासोबत तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञानसुद्धा गरजेचं आहे. पद आहे 33 नंबरचं ब्लड बँक टेक्निशियन. एकूण या ठिकाणी पदं तुम्ही बघू शकता. ब्लड बँक टेक्निशियनची 10 पदं या ठिकाणी आहेत. या ठिकाणी BSc असणं तुमचं गरजेचं आहे. सोबत DMLT हा कोर्स तुमचा असणं अत्यंत आवश्यक आहे. एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी DMLT आणि BSc असेल तर अर्ज करा. स्पीच थेरपिस्ट गट क चं पद आहे. 2च पद आहेत या ठिकाणी. बॅचलर ऑफ आर्ट्स LLP SLP असणं तुमच्याकडे गरजेचं आहे या विषयासह आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची LLP या मास्टर पण असणं या पदवीत गरजेचं आहे. 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. चाइल्ड सायकॉलॉजिस्ट गट क चं पद आहे. 35 नंबरचं 1 पद आहे. या ठिकाणी तुम्हाला मास्टर ऑफ आर्ट्स क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये असणं गरजेचं. 36 नंबर प्रोटेस्टिक अँड ऑर्थेटिक टेक्निशियन गट क चं पद आहे. 35,400 ते 1,12,400 एकच पद आहे. या ठिकाणी तुम्हाला विज्ञान शाखेची पदवी प्रोटेस्टिक व आर्थेटिक टेक्निशियन म्हणून 3 वर्षाचा अनुभव आवश्यक. नंतर आहे ECG टेक्निशियन गट क चं पद आहे. एकच पद आहे. या ठिकाणी BSc असणं गरजेचं आहे आणि ECG टेक्निशियनची पदवी तुम्हाला गरजेची आहे. सोबत 3 वर्षाचा अनुभव. 38 नंबरचं पद मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर मेडिकल रेकॉर्डचं 1 पद आहे. या ठिकाणी तुम्हाला विज्ञान शाखेची पदवी पाहिजे BSc स्टॅटिस्टिक या विषयासह आणि 3 वर्षाचा अनुभवसुद्धा तुम्हाला गरजेचा आहे. फिजिसिस्ट या नावाचं पद आहे. 1 पद आहे. या ठिकाणी तुम्हाला BSc असणं MSc पाहिजे. या ठिकाणी MSc असणं गरजेचं आहे आणि 3 वर्षाचा अनुभव गरजेचा. क्युरेटर ऑफ म्युझियम गट क चं पद आहे. 3 पद आहेत. या ठिकाणी तुम्हाला BSc तुम्हाला असणं गरजेचे आहे. सोबतच म्युझिओलॉजी विषय जर पदवी असेल तर प्राधान्य असेल. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स. औषध निर्माण अधिकारी आणखीन एक चांगलं पद जे आपण नेहमी बघत असतो. औषध निर्माण अधिकारी जे आवडतं पद आहे. या ठिकाणी 36 पद आहेत. या पदाकरता 29,200 ते 92,300 एवढं वेतन असेल. फार्मसीमधली तुमच्याकडे B.Pharm पदवी असणं गरजेचे आहे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा गरजेचा आहे. ऑक्युपेशनल थेरपिस्टची 2 पदं आहेत. त्या ठिकाणी BOTH या अंतर्गतची पदवी तुमच्याकडे असणं गरजेची आहे आणि मास्टर्ससुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला असणं गरजेचं आहे. 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. नंतर आहे पल्मोनरी लॅब टेक्निशियन गट क चं पद आहे. एकच पद आहे. त्या ठिकाणी तुम्हाला विज्ञान शाखेची जीवशास्त्र विषयासह पदवी किंवा सोबतच DMLT इन PFT हे सुद्धा तुम्हाला असणं गरजेचं आहे. ते नसेल तर BPMT हे इन PFT हे तुम्हाला गरजेचं. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स. नंतर बघा ऑप्थॉल्मिक असिस्टंट या नावाचं पद 1 पद आहे. या ठिकाणी तुम्हाला बघा ऑप्टोमेट्रीमधील पदवी किंवा ऑप्थॉल्मिक असिस्टंट विषयातील पदविका गरजेची. सोबतच या असिस्टंट पदावर 3 वर्षाचा अनुभव. नंतर आहे डेप्युटी लायब्रेरियन आणखीन एक चांगलं पद डेप्युटी लायब्रेरियन 1 पद आहे. या ठिकाणी B.Lip असणं गरजेचं आहे. सोबत M.Lip तुमचा असल्यास प्राधान्य असेल आणि 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. नंतर आहे बघा लायब्ररी असिस्टंटचं 1 पद आहे. या ठिकाणी फक्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी मागितलेली आहे आणि विज्ञान शाखेतील पदवी LIB लायब्ररी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी LIB असल्यास आवश्यक. प्राधान्य 3 वर्षाचा अनुभव. नंतर आहे आर्टिस्ट गट क चं पद आहे. 1 पद आहे. त्या ठिकाणी तुम्हाला विद्यापीठाची फाईन आर्टची पदवी असणं गरजेचं. 3 वर्षाचा अनुभव आणि वैद्यकीय महाविद्यालयातील असेल तर त्या ठिकाणी प्राधान्य. नंतर आहे सहाय्यक ग्रंथपाल आणखीन एक चांगलं पद सहाय्यक ग्रंथपालचं 1 पद आहे. या ठिकाणी तुम्हाला विद्यापीठाची ग्रंथपाल शास्त्राची पदवी म्हणजे B.Lip असणं गरजेचं. M.Lip असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रिफरन्स असेल. सहाय्यक क्षकिरण तंत्रज्ञ गट क ची पदं आहेत. 8 पद आहेत. या ठिकाणी तुम्हाला रेडिओग्राफीमधील BMRTची पदवी असणं गरजेचं. 3 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं. मल्टीपर्पज वर्कर बहुउद्देशीय कामगार नावाचं 1 पद आहे. या ठिकाणी 33 पदं या पदाकरता आहेत. बघा या ठिकाणी तुम्हाला केवळ उच्च माध्यमिक शालांत परीक्षा असणं गरजेचं आहे. विज्ञान विषयासह 12वी सायन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. मात्र निवडीत झाली तुमची तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 वर्षात MPW म्हणजेच हा अभ्यासक्रम असेल हा उत्तीर्ण करणं गरजेचं असेल. हा उत्तीर्ण झाल्यास तुम्ही या ठिकाणी परमनंट होऊ शकाल. स्टॅटिस्टिशियन गट क चं पद आहे. 1च पद आहे स्टॅटिस्टिशियनचं. या ठिकाणी तुम्हाला स्टॅटिस्टिक विषयासह पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे. सोबतच बायोस्टॅटिस्टिकमधील वैद्यकीय व स्टॅटिस्टिक संबंधी अनुभव असणं गरजेचं आहे. नंतर आहे ऑडिओ व्हिज्युओ टेक्निकल गट क चं पद आहे. 2च पद आहेत. यासोबत तुम्हाला
BSc असेल, सॉरी 12वी उत्तीर्ण असेल या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. मात्र सिनियर प्रोजेक्शन कोर्स पूर्ण गरजेचा, 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचा. सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ 53 नंबरचं पद आहे. 3 पद आहेत या ठिकाणी बघा रसायनशास्त्र, जीवशास्त्र वा सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी असणं गरजेचं. सोबतच DMLT पदवी असणं गरजेचं. 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला असणं गरजेचं आहे. नंतर आहे मेडिकल रेकॉर्ड कीपर 54 नंबरचं पद. 3 पद आहेत या ठिकाणी. विज्ञान शाखेतील पदवी गरजेची. सोबतच रुग्णालय व्यवस्थापन पदविका असल्यास प्राधान्य असेल. 3 वर्षाचा अनुभव. प्रसाविका ही गट क चं पद आहे. 117 पद आहेत बघा प्रसाविका या पदाकरता. 19,900 ते 63,200 हा बँड असेल वेतनाचा. 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. सोबतच ॲक्झिलरी नर्स मिडवाईफ ANM हा अभ्यासक्रम गरजेचा. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी गरजेची. 3 वर्षाचा अनुभव गरजेचा. ज्युनियर टेक्निशियन गट क चं पद आहे. 19,900 ते 63,200 वेतन असेल. 60 पद आहेत या ठिकाणी ज्युनियर टेक्निशियनची. या ठिकाणी विज्ञान शाखेतील पदवी सोबतच DMLT उत्तीर्ण गरजेचं आहे. 3 वर्षाचा अनुभव मात्र मागितलेला आहे. रेप्रेसी असिस्टंट गट क चं पद आहे. 1 पद आहे या ठिकाणी. बघा या ठिकाणी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं, म्हणजे 12वी. 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला गरजेचा. शस्त्रक्रिया सहाय्यक गट क चं पद आहे. 25 पद आहे शस्त्रक्रिया सहाय्यकची. 18,000 ते 56,900 एवढं वेतन असेल. यामध्ये तुम्हाला बघा विज्ञान विषयासह 12वी उत्तीर्ण गरजेचं. सोबतच OT टेक्नॉलॉजीमधील पदविका असणं गरजेचं. सोबतच OT टेक्नॉलॉजीमधील पदवी असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स असेल. नंतरचं पद बघा आहे इथं वॉर्ड बॉयची एकूण 37 पद आहेत बघा. वॉर्ड बॉय 15,000 ते 47,600 पद आहेत. या ठिकाणी तुम्हाला केवळ 10वी उत्तीर्ण गरजेचं आहे. परंतु सोबतच रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र उत्तीर्ण असण्यास तुम्हाला प्राधान्य असेल. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स. नंतर आहे दवाखाना आया गट ड चं पद बघा. या ठिकाणी गट ड चं पद आलेलं आहे. 60 नंबरचं पद. 15,000 ते 47,648 पद आहेत. 48 या ठिकाणी 10वी उत्तीर्ण गरजेची आहे. सोबतच रुग्ण वैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे आणि 3 वर्षाचा अनुभव. नंतरचं पद आहे बघा लॅबॉरेटरी अटेंडंट गट क चं ड चं पद आहे. 15,000 ते 47,600 2 पद आहेत या ठिकाणी. तुम्हाला विज्ञान विषयासह 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. सोबतच लॅबॉरेटरी अटेंडंट किंवा समकक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव. नंतरचं पद बघा 62 नंबरचं पोस्टमॉर्टम अटेंडंट गट ड चं पद आहे. 4 पद आहेत या ठिकाणी. या ठिकाणी 10वी उत्तीर्ण असेल आणि पोस्टमॉर्टम कामाचा 1 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या पदाला नक्की अर्ज करू शकता. नंतर आहे बघा 63 नंबरचं पद मॉर्च्युरी अटेंडंट गट ड चं पद आहे. 6 पदं या ठिकाणी असतील. या ठिकाणी 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं. सोबतच पोस्टमॉर्टम कामाचा 1 वर्षाचा अनुभवसुद्धा मागितलेला आहे. 64 नंबरचं पद आहे अटेंडंटचं. 28 पद आहेत या ठिकाणी. तुम्हाला अटेंडंटची 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि 3 वर्षाचा अनुभव आहे. नंतरचं पद बघा न्हावी आणि बार्बर. अरे वा, न्हावी बार्बरचं पद आहे. 2 पद आहेत. 15,000 ते 47,602 एवढं वेतन असेल. 10वीवरतीही तुम्हाला त्या ठिकाणी ही जागा आहे. सोबतच न्हावी बार्बर या कामाचा अनुभव असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज नक्की करू शकता. तर मित्रांनो अतिशय छान पदं पाहिली आपण. 65 नंबरपर्यंत पदं आहेत. मोठी जाहिरात आहे. आता जाहिरात पाहिली, त्यांचं वेतन बघितलं, जागा किती आहेत, ही संपूर्ण डिटेल्स आपण बघितलेल्याच आहेत. आता यामध्ये आणखी जे सांगण्यासारख्या गोष्टी आहेत त्या आपण इथं बघू शकतो. बघा या ठिकाणी काही पदं दिलेली आहेत. जसं कनिष्ठ अभियंता नागरी असेल तर त्याला कुठली अर्हता असेल तर ही डिटेल्स या ठिकाणी दिलेली आहेत. त्याला स्लॅशमध्ये, तर ही डिटेलमध्ये मी वाचणार नाही, फक्त पदं बघा. कनिष्ठ अभियंताची जेही पदं असतील, नागरी असेल, आंतरिक ॲटो असेल, विद्युत असेल, तर ही पदं एकदा तुम्ही डिटेलमध्ये बघून घ्या. आणि लिपिक तथा टंकलेखक व लिपिक लेखा या पदाकरता 12वी 10वी उत्तीर्ण अशी अर्हता केलेली असेल. परंतु त्यासोबत मात्र तुम्हाला एक ती पदवी परीक्षेची पूर्वपरीक्षा देणं गरजेचं असेल असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ही संपूर्ण डिटेल्स तुम्ही एकदा बघू शकता. वयमर्यादा बघू शकता 18 ते 38 2 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्हाला तिथं गणल्या जाणार आहे. हा तिथं वयोगट असेल. नियमाप्रमाणे सरकारच्या तुम्हाला त्या ठिकाणी नियमात सूट असेल. दिव्यांगांकरता तिथं जागा असतील, खेळाडू असाल तुम्ही तर त्याकरता सुद्धा इथं आरक्षण असेल. तर समांतर आरक्षण जे असेल ते तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा बघून घेऊ शकाल. आता बघा परीक्षा घेण्याची पद्धत, परीक्षा कुठं होणार आहे, वेळ दिनांक हे तुम्हाला ईमेलद्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे. सोबतच महानगरपालिकेची वेबसाईट आहे www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला डिटेल्समध्ये असतील. संपूर्ण डिटेल्स तुम्हाला वेळोवेळी मेल करता येणारच आहेत. सोबतच या ठिकाणी लेखी परीक्षा तुमची होणार आहे हे त्यांनी सांगितलेलंच आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला त्या ठिकाणी कागदपत्र वगैरे घेऊन बोलवण्यात येणार आहे. निवड सूची कशी होणार आहे तर बघा रिक्त पदांच्या किती टक्के कसे हे त्याचा तो क्रायटेरिया त्यांनी इथे ठेवून दिलेला आहे. अर्ज बघा, अर्ज 12 तारखेला सुरू झालेले आहेत. 2/9/2025 ही त्याची शेवटची तारीख असेल तर लवकरात लवकर अर्ज भरायला हरकत नाही आहे.
आता अर्ज वगैरे कसा भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने कसा टाकायचा आहे, संपूर्ण डिटेल्स यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. परीक्षा शुल्क वगैरे कसं भरायचं आहे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. ती जाहिरात प्लीज एकदा पूर्ण बघून घ्यायची. परीक्षा शुल्क काय असेल तर बघा, खुला प्रवर्ग असेल तर तुम्हाला 1000 रुपये, मागास प्रवर्ग असेल तर 900 रुपये आणि परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईनच भरायचं आहे, हेही इथे नोंद करण्यासारखं गरजेचं. परीक्षा बघा, परीक्षा तुम्हाला माहितीच आहे 200 गुण असतील परीक्षेचे आणि 2 तास त्या ठिकाणी असेल. म्हणजे प्रत्येक पदाकरता वेगवेगळ्या परीक्षा त्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. जसं की यंत्रचालक, अग्निशमन सेवेतील यंत्रशमन केंद्र अधिकारी असतील, चालक, यंत्रचालक किंवा फायरमन यांच्याकरता 100 गुणांचा असेल. त्यांच्याकरता शारीरिक गुण परीक्षासुद्धा त्या ठिकाणी दिलेली असेल. त्यामुळे आपण ज्या पदाकरता अर्ज करतो आहे त्या पदाची त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या परीक्षा असतील. ज्या ठिकाणी शारीरिक पात्रता दिलेली आहे त्या ठिकाणी त्यांची फिजिकल टेस्टसुद्धा होणार आहे. तर मित्रांनो, अर्जाची तारीख 12/8/2025 ते 2/9/25 असेल. निवड पद्धत आपण बघितले, वेगवेगळ्या पद्धतीची त्या ठिकाणी निवड पद्धत होणार आहे. फीस खुला प्रवर्ग असेल तर 1000 रुपये, मागास असेल तर 900 रुपये. वेबसाईट ज्या ठिकाणी तुम्हाला अप्लिकेशन्स करायची आहे तर www.thanecity.gov.in या संकेतस्थळामार्फत तुम्ही लवकरात लवकर अर्ज करायला सुरुवात करा, कारण की बऱ्याचदा अशा मोठ्या भरत्या असतील तर सर्व्हरचा प्रॉब्लेम हा होऊ शकतो. तर मित्रांनो, ही होती एक अपडेट, अतिशय छान भरती आहे. प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. शेअर मॅक्झिमम लोकांपर्यंत करा, जेणेकरून त्याही विद्यार्थ्यांचं तुमच्यामार्फत का होईना भलं होण्यास मदत होईल. तेव्हा पुन्हा भेटू अशाच एक अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.